लेडीज आहे ती गेवराईमध्ये राहिली, आता परत आम्ही तिला घ्यायला चाललेलो आहे. फक्त आता एवढं असलं पाहिजे की ती लेडीज तिथं असली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि गेल्या 2 व्हिडिओच्या अनुभवानंतर मी पोपटपंची करणार नाही आहे. पहिलं प्रवास करणार आहे, तो कंप्लीट करणार आहे आणि जर कंप्लीट झाला तरच अपलोड करणार आहे. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आज मी प्रवास करणार आहे पुणे ते परभणी. नॉन AC सीटर स्लीपर आहे आणि टायमिंग ऑनलाईन जर बघितलं तर 8:30 वाजेपर्यंत आहे, पण विचारलं चौकशी केली तर 9 पर्यंत सांगतात आहेत. बघूया काय होईल ते तुम्हाला समोर दिसेलच. आणि परभणीनंतर पुढे सुद्धा मी प्रवास करणार आहे, पण सध्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त पुणे ते परभणी प्रवास बघणार आहात. माझा विचार असा आहे की नगरपर्यंत तर तुम्ही सगळा रोड पाहिलेलाच आहे, हॉटेलसुद्धा बघितलेलं आहे, तिथपर्यंत जरा विश्राम करावा आणि त्याच्या पुढे नंतर प्रवास कंटिन्यू करावा असा विचार आहे. बघूया काय होईल. तिकडे आवाज येतो भरपूर, त्याच्यामुळे मग मी इथं एक लाईटीचा खांब आहे तिथे खाली रेकॉर्डिंग करतोय. आणि तुम्ही माझ्या साईडला पाहू शकता, इथे शिवशाही आहे, नॉन AC सीटर स्लीपर आहे, आपली लालपरी पण आहे. जाऊया परत तिकडे आपण आणि तुम्हाला पुढचा प्रवास मी कंटिन्यू दाखवतो. नगर गेवराई आपल्या बसचा रूट आहे पुणे, नगर, गेवराई, शेवगाव, पाथरी आणि परभणी. तर अशा प्रकारे आपल्या बसचा रूट आहे. जस्ट आत्ताच लागली गाडी आणि गाडी संपूर्ण रिकामी आहे. माहिती नाही आता पुढे भरणार आहे की नाही, पण आज सोमवार असल्यामुळे कदाचित एवढे प्रवासी नसतील. आणि रिझर्वेशन आहे का नाही ते पण माहिती नाही आहे. कंडक्टर आल्याशिवाय कळणार नाही कोणतं सीट रिझर्व आहे आणि कुठे रिझर्वेशन नाही आहे. तर सगळ्या बसमध्ये फक्त एकच सीट आरक्षित आहे, ते म्हणजे 13 नंबर. बाकी सगळी आपलीच ST आहे. म्हणून बसून घ्या, कुठं बसायचं तिथं. इथे पण बसू शकतो, इथे पण बसू शकतो. हे डबल सीट आहे, हे सिंगल सीट आहे. तर आपण सिंगल सीटवर बसतोय. आणि इकडे साईडला लागली आहे पुणे पणजी म्हणजेच गोवा. बघूया, करूया प्रवास त्या गाडीचा. पण STची नॅचरल लाईट असताना मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लावून व्हिडिओ शूट करत होतो. बघा ना, एवढी भारी सोय केली माझ्यासाठी STने ब्लॉग करण्यासाठी. खूप सारे प्रवास करायचे आहेत, खूप सारे व्हिडिओ बनायचे आहेत. जे कमेंट करताय तुम्ही त्या प्रत्येक गावामध्ये मला प्रवास करायचा आहे, पण सुरुवात तर लहानापासून करायची असते ना. त्यामुळे एक छोटीशी सुरुवात केलेली आहे. तुम्हाला आठवते मी सांगितलं आहे की जे स्लीपर आणि सीटर आहे दोन्हींचा म्हणजे तिकीट दर सारखाच आहे. तरी पण मी आता एक गोष्ट लक्षात घेतली की जास्त तर प्रवासी तेच विचारतात की वरती जे झोपायचं सीट आहे आणि खाली जे बसायचं सीट आहे त्याचे पैसे वेगळे आहेत का. तर पुन्हा एकदा सांगतो, स्लीपर आणि सीटर दोन्हींचा प्रवास भाडं सारखंच आहे. मला ह्या गाडीची एक गोष्ट खूप आवडते. ही गाडी म्हणजे एकदम व्लॉगर फ्रेंडली आहे. कारण बघा ना, लाईटसुद्धा आहे आणि गॅजेट म्हणजे जे कॅमेरा आहे तो चार्जिंग करण्यासाठी चार्जिंगसुद्धा आहे, मोबाईल ठेवण्यासाठी, बॅग ठेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे जे प्रवासादरम्यान ब्लॉग करण्यासाठी ज्याची गरज असते, आराम, लाईट, अजून साऊंड पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही दुसऱ्या STमध्ये पाहिलं तर गाडीचा आवाज जास्त असतो, त्यामुळे माझा साऊंड म्हणजे माझा जो आवाज आहे तो मला व्यवस्थित येत नाही. पण ह्या गाडीमध्ये तसं नाही आहे. मी स्लीपर सीटवरती बसलो त्यामुळे माझा आवाज पूर्ण तुम्हाला येत असेल. गाडी निघते स्टँडमधून आणि टाईम झाला आहे 9:08 म्हणजे साधारण 9 वाजता ह्या गाडीचा टायमिंग आहे. वाकडेवाडी ST स्टँडमधून सुटण्याचा नोट करून घ्या. आत्ता आलेलो आहोत आपण संगमवाडीमध्ये, जिथून मराठवाडा विदर्भाकडे जाणाऱ्या सगळ्या प्रायव्हेट बसेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. परभणी कुठं झोपायचं झोपा मला साहेब तुम्हाला. थँक्यू. 24-28 परभणी किती वाजेपर्यंत जाईल?
सहा. थोड्या वेळ खालीच बसूया आणि जेव्हा झोपायचं असेल तेव्हा मग वरच्या सीटवर जाऊया. गाडी पाहू शकता की रिकामी आहे आणि असं वाटतं थोड्या वेळ पुढं जावं आणि थोडंसं पुढचं पण शूट करावं. तुम्हाला नाराज नको व्हायला. माझा विचार तर होता की नगरपर्यंत काहीच शूट करायचं नाही, तरी पण थोडं पण शूट करूया आपण. गाडी थांबली. पहिली गोष्ट, जर तुम्ही खाली जेवायला उतरत असाल गाडीमधून तर बॅग घेऊन उतरत जावा. म्हणजे सगळ्याच बॅगा नाही, जी तुमची महत्त्वाची बॅग आहे ती तरी घेऊन उतरत जावा. पुणे परभणीसाठी पहिली बस जर सांगायची झाली तर सकाळी 6:30 वाजता तुम्हाला शिवशाही बस आहे आणि तिचा तिकीट दर आहे 740 रुपये. आणि दुसरी जी आहे साधी बस तिचा तिकीट दर आहे 555 रुपये. आणि शेवटची बस आहे ज्या बसमध्ये मी प्रवास करतोय ती गाडी साधारणतः 7:15च्या दरम्यान ही गाडी वाकडेवाडी एस टी स्टँडला लागते आणि ह्या गाडीचा तिकीट दर आहे 675 रुपये. आणि ही जी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे ही MSRTCच्या ऑफिशियल ॲपवरून दिलेली आहे. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये त्रुटी वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्हाला आणखीन चौकशी करायची असेल तर तुम्ही एस टी स्टँडमध्ये जे कंट्रोलर असतात त्यांच्याशी संपर्क साधू शकता. गाडी आहे 9ची, सुटती 12मधून आणि चालली 22ला. यूट्यूब पैसे द्यायला लागलं ना आपल्याला. मग तर आत्ता आपण आलेलो आहोत अहमदनगरमध्ये आणि अहमदनगरविषयी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. जेव्हा पेशवाईचा साधारणतः 1822मध्ये जेव्हा अस्त झाला तेव्हा अहमदनगर जिल्ह्याची हद्द ही आता सध्याच्या नाशिकमधील जे वने आहे ते तिथून ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यापर्यंत अहमदनगर जिल्ह्याची हद्द होती. सरळ जर गेलं तर औरंगाबाद आणि राईटला आता आपण वळतोय तो शेवगाव मार्गे परभणी. शेवगाव यायला अजून अर्धा तास आहे. तोपर्यंत डोळे झाकतो कारण की डोळे एकदम जवळ करायला लागेल. मी दिवसभर पण ट्रॅव्हल केलेलं आहे, प्रवास करून आलेलो आहे, त्याच्यामुळं जरासा थकवा आला आहे. थोडा वेळ डोळे टाकतो मग शेगावमध्ये भेटूया. शेवगावमध्ये भेटूया. आत्ता आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये. साधारणतः 1970च्या दशकामध्ये इथे जायकवाडी धरणाचं पाणी होतं, त्याच्यामधून बरीचशी गावं बुडाली होती आणि ह्या गावाभोवती ह्याला शिवग्रामसुद्धा म्हणतात कारण की ह्या गावाच्या बाजूने 5 शिवचे मंदिर आहेत. आत्ता आलो आपण गेवराईमध्ये आणि वेळ झालाय 3:10 आणि जसं आपण परभणीच्या जवळजवळ चाललो तशी थंडी जाणवायला लागली. पुण्यामध्ये एवढी थंडी नाही आहे पण इथं कुडकुड कुडकुड व्हायला लागली एकदम. आपली गाडी चला.
आदमी रहेगा इसमें, मैं आदमी गिर रहा हूँ, परभणी की लेडी दिखी नहीं मुझे, क्या करता है? कंट्रोल पॉइंट का फोन नंबर है क्या? गाड़ी भी नहीं होंगी खाली उधर से। हर पॉइंटला किती माणसं उतरणार आहेत? यावर पाऊंड होतो, 2 माणसं उतरणार. जर तुम्ही खाली उतरणार असाल आपला आबाई जायचं दोघांना. तर कृपया सांगत जावा कंडक्टरला की लगीला चाललो वगैरे, नाहीतर मग असे राहतात. आता एक लेडीज आहे ती गेवराईमध्ये राहिली, आता परत आम्ही तिला घ्यायला चाललो. फक्त आता एवढं असलं पाहिजे की ती लेडीज तिथं असली पाहिजे, म्हणजे झालं. उतरू दे रे. हां, माझं लक्ष पाहिजे ना, आपल्याला किती वेळ लागणार आहे? गाडी आपली 5 मिनिटं थांबली. नाही खाली विचारून जाऊ दे, विचारून गेलेलेच असतात ते. ठीक आहे, हाँ तो कोई दिखनी नहीं लेडीज. कशात गेली? पेपरच्या गाडीत गेली. बोला उसको पूरा बंद है यार, मी पेपरची गाडी असते मागे. पी. स्टँडला प्रत्येक वेळेस नवीन बनवता का तुम्ही चहा? हा ना, असं पुण्यामध्ये तर असलं तर तेच चहा परत गरम गरम करून देतात. हे बरं आहे, सिस्टीम चांगली आहे ना, जेव्हा लागेल तेव्हाच बनवायचा. पेपर डाल के क्या बोलते हो? हो गए को पूछेंगे. बहुत फास्ट है अपने से भी हो. नब्बत पे चलते हैं वो पूरा 100-120 तक जाता हूँ. ओ ट्रैवलर है, छोटा ट्रैवलर है वो. वो लग्जरी उसको मिले होंगे, उसका पीछा कर रहा हूँ. खूप दिवसातून आज गुळाचा चहा प्यायचा. चहा असतो गुळाचा, ते हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, क्लिअर पाहिजे. चाय पी यार, गुड़ का देख तू मजा. तू गुड़ का नहीं, काय काय बोलत नाही, उसको हाथ ही नहीं लगाता तुम्हें. चहा बरोबर सोलापूर सोलापूर औरंगाबाद रोड आहे ना, सोलापूर धुळे. मस्त. चला माजलगावला चला, 5 जण. आत्ता आलेलो आहोत आपण माजलगावमध्ये, आणि माजलगावमध्ये माजलगाव धरण हे खूप प्रसिद्ध आहे. माजलगाव धरणाच्या पाण्यामधून जलसिंचन तसेच विद्युत निर्मिती सुद्धा केली जाते. आणि काही शपथ थोडा वेळ झोपतो, कारण की परत उद्या म्हणजे आता पहाटे झाले, नेक्स्ट जर्नी पण करायची, पुढचा प्रवास करायचा. जरा वेळ पडतो मी. इथून फक्त 72 किलोमीटर राहिलेलं आहे परभणी, आणि माजलगाव आपण क्रॉस केलेलं आहे. आता पाथरी लागेल आपल्याला, आणि त्याच्या पुढे परभणी. बघूया, सूर्योदय पाहायला भेटला तर खूप छान होईल, पण अजून तरी काय दिसत तर नाही. तुम्हाला दाखवल्याच वेळ. सहा वाजता पोचणार होते गाडी, 6:23 झालेत. कारणही तसंच होतं, एक लेडीज उतरलेली गेवराईमध्ये, त्याच्यामुळे गाडी लेट झाली. आणि आपण शेवटी पोहोचलेलो आहोत आपल्या स्टॉपला, परभणीला. परभणीविषयी सांगायचं झालं तर परभणीमधून 1 मे 1999 रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. आता इथून पुढे आपली आणखीन एक जर्नी, आणखीन एक प्रवास सुरू होणार आहे, पण तो तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, आणि कमेंट करा तुम्हाला प्रवास कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये, जो मी आत्ता म्हणजे साधारण 2 ते 3 तासामध्ये कंटिन्यू करणार आहे. गेलो काय म्हणाले? हा का, आले का? मॅडम 1 मिनिट फोन ठेवा, आणि त्यात मुद्दाम मी शूटिंग घेतली गाडी. बस स्टँड
तुम्ही लक्षात नाही मागं पळू लागले एकदम आला मला का तुम्हाला पळता सांगतो नाही तुम्हाला आलं, काय पळायची नाही. गरज नाही हं? तुम्ही उतरायला लागविला का चेहरे तर माहिती नाही आणि एक बाई बसली आता मी आले का बाबा ती बाई बसली तुम्हाला तिच्यावर- पण मी ओळखते ना मी पोलीस मध्ये माहिती आहे मॅडम मला मी सगळ्या दुनियेचे आता फोन तुम्हाला नंबर- पाहिलं ओळखलं का मी अहो आम्ही तिथं माजलगाव फाटा आहे ना तिथं आम्ही थांबलो आम्ही फोन पण लावत होतो नाही डेपोला तिथं रोडवर उभी होते ना मी कुठे त्या तो परळीला गेला तर पेपरवाली गाडी होती ना अहो आम्ही काय म्हणालो गडी फाट्यावर गाडी वापस परत यायला गेलो आम्ही गेवराईला गेलो आम्ही तुम्ही गाडी त्या सगळ्या प्रवाशाला विचारा इतकी परेशान झाले मी कंट्रोलला फोन लाव आमच्या पोलीस स्टेशनला फोन लाव सगळीकडे फोन लावून हे झाले